बंजारा समाजाचा मोर्चा निघतोय आणि बंजारा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला आरक्षण दिलं जावं अशी मागणी प्रमुख त्यांच्याकडून केली जाते आणि ही मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागलेली आहे आणि याच मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अशोक, मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आम्हाला एसटीतून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी त्यांची आहे। आरक्षण जे आहे ते आमच्या हक्काचं आहे आणि आमच्या त्यामध्ये नोंदीत अशा प्रकारे सांगत आज हा मोर्चा बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघतोय आणि या मोर्चामध्ये विशेष म्हणजे महिलांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। वेशभूषा करून बंजारा समाजाच्या मोठ्या संख्येने हजारो महिला ज्या आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। शिक्षण घेणारे मुलं असतील ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आम्हाला जर एसटीतलं आरक्षण मिळालं तर आम्हाला शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात देखील फायदा होईल अशा प्रतिक्रिया त्यांच्या आहेत आणि आमचं जे हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय। त्यामुळे एसटी प्रवर्गातच आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारच्या मागणीसाठी आज हे बंजारा बांधव जे आहेत ते बीडमध्ये विराट मोर्चा काढतात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिला मोर्चा बीडमधून निघतोय आणि आजच्या या मोर्चा निघाल्याच्या नंतर राज्यभरातून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करून घ्यावं यासाठीची जी मागणी आहे त्या मागणीला अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच अनेक लोकप्रतिनिधींचे पत्र सुद्धा या बंजारा बांधवांच्या मोर्चासाठी देण्यात आले आणि त्यांनी पाठिंबा दिला की आमचा या संपूर्ण मागणीला पाठिंबा। एवढंच नाही तर रात्री राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे देखील बीडमध्ये झाले होते आणि बीडमध्ये जे एसटी आरक्षणात आमचा समावेश करावा यासाठी बंजारा बांधवांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि त्यांनी सुद्धा आपली या मागणीला पाठिंबा असून आपण सुद्धा या लढाईमध्ये उतरू अशा प्रकारे त्यांनी आश्वस्त केलं आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला। खासदार बजरंग सोनवणे असतील किंवा बीडमधील इतर सर्व आमदार, सुरेश धस आमदार, धनंजय मुंडे आमदार, नमिता मुंदडा आमदार, विजयसिंह पंडित या सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा या मोर्चाला आणि बंजारा समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिलेला आहे आणि आजच्या या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे आज पावसाचं वातावरण आहे, सकाळपासून पाऊस सुरू असताना देखील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने हे बंजारा बांधव या मोर्चामध्ये। नक्कीच अशोक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर मोठ्या संख्येने बंजारा बांधव जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकच मिशन एसटी आरक्षण असे फलक जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये आहेत आणि या बंजारा बांधवांसोबत महिला सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत। एकीकडे बीडमधली दृश्य, दुसरीकडे जालन्यामध्ये सकल बंजारा समाजाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। हातामध्ये झेंडे घेत मोर्चेमध्ये या मराठा बंजारा समाजाचे बांधव जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। जालन्यामध्ये सकल बंजारा समाजाचा हा मोर्चा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय आणि पारंपरिक लोकगीतावर या ठिकाणी ठेका धरण्यात आलेला आहे। बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी बंजारा समाजाच्या बांधवांची। बीड, जालन्यामध्ये बंजारा समाजाकडून हा भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे।